मंत्री महोदय एकच लक्षात आणून द्यायचं नाही नाही त्या तुम्ही जो वाचलाय त्याच्याच करता आमचं ऑब्जेक्शन आहे. तुम्ही जे वाचलं महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांचा 12-13चा केला, 13-14चा केला आणि 18-19 आणि 19-20चा केला, तर 14-15, 15-16, 16-17, 17-18 त्याचं कुठे महोदय? नाही ती माहिती घेऊन पटलावर ठेवतो. महसूल मंत्र्यांनी आता हे सगळे अहवाल ठेवले. अहवाल ठेवत असताना हातात अहवाल लागतो, ते 20-22 अहवाल दाखवायला सांगा आम्हाला. तर तुम्ही विचारा नियमाने वागायचं असं तुम्हीच सांगितलं नियमाने. आता अध्यक्षाला कॉपी आली असेल तर मंत्री महोदय अहवाल दाखवा ना, ते ठेवलेले सगळे अहवाल दाखवायला. सामान्य विरोधी पक्ष नेते संकेतस्थळावरती सगळे अहवाल उपलब्ध आहेत. आपल्याला सगळ्यांना लॅपटॉप दिलेले आहेत, इकडे टॅबलेट दिलेले आहेत. आम्ही अहवाल ठेवायचो, विखे पाटलांना माहितीये, त्यावेळेस अहवाल हातात असतो आणि मग वाचायचा असतो. तेवढंच फक्त मागतोय, बाकी काही नाही करत. तंत्राध्यक्ष महोदय, एक माहितीचा मुद्दा सादर करण्याच्या करता मी आपली परवानगी घेतली, आपण दिली त्याबद्दल धन्यवाद. पुणे शहरातील गरीब कार्यकर्त्यांच्याकडनं प्राप्त माहितीनुसार रेशन दुकानदार लाभार्थ्यांना दुसरे रेशन कार्ड मिळणार आहे किंवा दुसरीच माहिती देऊन अंत्योदय योजनेतून बाहेर पडण्याचे फॉर्म, हे फॉर्म आहेत अध्यक्ष महोदय, हे फॉर्म भरून घेत आहेत. आणि पुणे विभागातील तसेच राज्यातल्या इतर भागात देखील स्वस्त धान्य समर्पण सक्तीचं केलं जात आहे. वस्तुतः शासन निर्णयाप्रमाणे लाभार्थ्यांना जनजागृती व केवळ आव्हान करणं आवश्यक आहे. माझी अध्यक्ष महोदयांना विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण सरकारला लक्ष घालायला सांगावं, नाहीतर एकदा त्यांचं रेशन कार्ड बाद झालं तर अध्यक्ष महोदय खूप मोठं नुकसान ह्या गोरगरीब जनतेचं त्या ठिकाणी होईल. अनुदानातनं बाहेर पडा असं सांगितलं जातंय. खरं तर पाठीवर मारा पण पोटावर मारू नका असं म्हणण्याची साहेब पाळी अध्यक्ष महोदय पाळी आलेली आहे. तर आपण आपल्याला ते मी पूर्णपणे निवेदन हे दिलेलं आहे, आपण सरकारला आदेश द्यावे, शासनाने नोंद घ्यावी आणि उचित कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, ही अत्यंत गंभीर बाब आहे. रेशन कार्डाचं विड्रॉवल म्हणजे आम्हाला आता रेशन स्वस्त धान्य नको असं लिहून घेण्याचा प्रकार जो चालू आहे, याच्यातनं गोरगरिबांची फसवणूक. कोण रेशन कार्डावर आधारित असणारे सगळे गोरगरीब माणसंच आहेत, त्यांना असं लिहून घेतं. आव्हान करा, आव्हान केल्यावर जर कोणी विड्रॉ केलं, आपण गॅसचं केलेलंच आहे, गॅस सिलेंडर केलेलं आहे, सगळ्यांनी त्याग केलेला आहे, तसं कोणाला त्याग करायचं असेल तर करायला हरकत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय आव्हान करण्यापर्यंत सरकारने करावं, पण असं सक्तीची मोहीम काढणं हे थोडंसं अनेक लोक भरडून जातील आणि म्हणून आजच निवेदन करावं असं आपण आदेश द्यावा. सामान्य विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, जनसामान्याशी निगडीत आहे. त्यामुळे शासनाची याची गंभीर नोंद घ्यावी आणि आजचं कामकाज संपवण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन करावं. अध्यक्ष महोदय, मेळघाट मधील आदिवासी बांधवांच्या कुपोषणाच्या संदर्भात खरं तर आजच प्रश्नोत्तराच्या मध्ये पण तो प्रश्न आलेला होता. आज आपण ह्या काही मुद्द्यांवर मी सभागृहाचं अल्पकालीन चर्चेच्या निमित्तानं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धरतीला आपली आई मानणारे, निसर्ग पूजक असणारे आपले आदिवासी बांधव, आणि मगाशी सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरेंनी पण इथं मुद्दा उपस्थित केलेला होता की आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय. हे सगळे आदिवासी बांधव निसर्गालाच आपला देव मानतात. वर्षानुवर्ष निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा प्रयत्न हे सगळेजण करतात आणि या निसर्ग पुत्रांच्यावरच अध्यक्ष महोदय कुपोषणाची वेळ आलेली आहे. आदिवासी भागात बाल मृत्यूचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या 5 वर्षात राज्यातल्या 16 आदिवासी बहुल जिल्ह्यात 8,842 बालक मृत्यू झाले आहेत, तर 1,22,712 बालक कुपोषित, तर 13,560 तीव्र कुपोषित बालक आहेत. अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना आज दुर्दैवाने आपल्या आदिवासी क्षेत्रातील बालमृत्यूच्या आणि कुपोषणाच्या वास्तवाला मान्य केलं जात नाही, हे दुर्दैव आहे. आणि याची जबर किंमत आपल्या राज्यातल्या आदिवासी बांधवांना भोगावी लागणार आहे.
आता सुद्धा आपले आदिवासी बांधव ती किंमत मोजतायत. आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय, मी उदाहरणाखातर चिखलदरा आणि धारणीचं उदाहरण देतो. मेळघाट भाग म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, मी 5 दिवसापूर्वी त्या भागामध्ये गेलेलो होतो आणि त्यावेळेस तिथं मेळघाटला कुपोषण आणि बालमृत्यूचा अक्षरशः कलंक लागलेला आहे. याच्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की याचं कारण काय तर दारिद्र्य, प्रचंड मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य आहे आणि यंत्रणामधला समन्वयाचा अभाव. तिथे एनजीओज काम करतायत, महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळे डिपार्टमेंट ते तिथं कामं करतायत, परंतु तिथं जेवढा स्टाफ असायला पाहिजे तो स्टाफ नाहीये. खूप मोठ्या प्रमाणावर तिथं स्टाफची कमतरता आहे, जागा रिक्त आहेत, डॉक्टर तिथं कामावर येत नाहीत. अध्यक्ष महोदय, साधारण ही परिस्थिती गंभीर होण्यामागचं कारण या ठिकाणी पदस्थापना केलेले 50% डॉक्टर सावंत साहेब तिथं कामावरच नाहीयेत. आणि त्याच्यामुळं मी काहींना विचारलं तर ते म्हणले की आम्हाला मानधन कमी आहे. काही कंत्राटी डॉक्टर आहेत, काही कायमस्वरूपी डॉक्टर आहेत, काही डॉक्टरांना पगार खूप चांगले आहेत आणि काही डॉक्टरांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या इतके कमी आहेत की ते म्हणतात की आमच्या 5 पट त्यांना पगार आहे, आम्ही कशाकरता कामं करायची. त्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ गेल्या 6 महिन्यापासून मेळघाटला नाहीच आहे. अध्यक्ष महोदय, ही इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि गंभीर पण आहे. इथं डॉक्टर निवासाची समस्या असल्यामुळं डॉक्टर तिथं राहायला तयार नाहीयेत आणि त्याच्यामुळं सरकारने इथं लक्ष दिलं पाहिजे. शासनाच्या विविध विभागाचा समन्वय सुरळीत केला तर ह्या समस्या कमी होऊ शकतात. आदिवासी योजनांच्यावर कोणाचंही लक्ष तिथं नाहीये. खरं तर महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या माध्यमातून आणि आदिवासी विकास विभागाचं मंत्रालय यांच्यातनं जो निधी तिथं दिला जातो त्यांना त्याचा विनियोग कसा होतो त्याचा काही ताळमेळ अध्यक्ष महोदय तिथं ठेवला जात नाही. वस्तुनिष्ठ ऑडिट तिथं होत नाहीये. अध्यक्ष महोदय, मी सातत्याने सांगतो की ह्यावेळेस जुलैमध्ये ऑगस्टमध्ये आपल्या आदिवासी बांधवांना खावटी अनुदान द्यायला पाहिजे होतं. आम्ही सगळ्यांनीच मागणी केली, परंतु अजूनही या संकटाच्या काळात आमच्या आदिवासी बांधवांना मदतीचा हात देण्याच्या करता खावटी अनुदान दिलं जात नाही. सरकार का हे मान्य करत नाही हे कळायला काही मार्ग नाहीये. अध्यक्ष महोदय, आम्ही एक गोष्ट बघितली की बालकांच्या कुपोषणाची महत्वाची कारणं काय आहेत तर ते बघता सकस प्रोटीनयुक्त आहाराचा अध्यक्ष महोदय तिथं अभाव आहे. त्याचबरोबर होणार आहे प्रत्येकाच्या गळ्यामध्ये काही ना काही दोरे. बघू उदय तुमचा हात बघू. हा, हे का, हे असे कशा हाताला बांधतात तशा पद्धतीनं एवढे वेगवेगळ्या प्रकारचे, होय बाबा, तशा म्हणजे यांचे वेगळे दोरे असतील, परंतु तिथं काळे तांबडे असे वेगवेगळ्या रंगाचे दोरे. मी त्या काहींना भगिनींना विचारलंय कशाला, ते म्हणले आम्हाला आमच्या बाबांनी दिलेले. म्हणजे ते अंगावर चटके उमटवत आहेत, म्हणजे काहीतरी तापून त्यांना चटके देत आहेत आणि तशा भूमिका अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय तिथं चाललेलं आहे आणि पोटातल्या अर्भकाचा योग्यरित्या पोषण आहार होत नाही. अध्यक्ष महोदय, कमी वजनाची बालकं जन्माला येत आहेत. इथल्या महिला त्यांची स्वतःची आरोग्याची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, मला सभागृहालाच एक गोष्ट लक्षात आणून द्यायची ह्या निमित्तानं. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये सार्वजनिक कार्यालय सुट्ट्या किती आहेत? आपण आपल्या इथं सगळा जो अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, स्टाफ काम करतो ना, 365 दिवसात अध्यक्ष महोदय शनिवार रविवार आणि सुट्टीच्या बाकीच्या सुट्ट्या धरून साधारण 161 सुट्ट्या आपण देतो. 161 सुट्ट्या देतो. 44 ते 45% सुट्ट्या असतात आणि त्याच्यामध्ये ठीक आहे ते दिलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. आपल्या इथं काम करणारी भगिनी असेल किंवा आपली मुलगी असेल, ती गरोदर असेल तर तिला गरोदराच्या आधी 3 महिने सुट्टी असतील, डिलिव्हरी झाल्यावर 3 महिन्याची सुट्टी असते, अशी 6 महिन्याची सुट्टी दिली जाते. पगारी हे सगळ्या पगारी सुट्ट्या आहेत. पगारी सुट्ट्या आहेत. संबंधित जे मंत्री उत्तर देणार आहेत त्यांना मला सांगायचं आहे की यामध्ये मनरेगाची कामं 100 दिवस तिथं चालतात. तिथं लोकांना काम नाहीये. 100 दिवस संपल्यानंतर ते म्हणतात की आता तुम्हाला काम द्यायला नाहीये.
तिथं रोजगार किती विचारलं तर 150 रुपये. आपल्या उस्मानाबाद असेल, सोलापूर असेल, पुणे असेल 300 रुपये रोज आहे. परंतु तिथं उगे 150 रुपये आणि त्याच्यामुळे त्यांचं काही भागत नाही. माझं तर म्हणणं आहे, या अल्पकालीन चर्चेच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चेंबरमध्ये जर ते ऐकत असतील किंवा आपण सांगा कॅबिनेटला की ह्या महिलांना 6 महिन्याची गरोदर झाल्यानंतर घरी ठेवून त्यांना रोजगार दिला पाहिजे. 3 महिने त्यांना रोजगार दिला पाहिजे. नंतर त्यांच्या घरातली सासू किंवा कोण म्हणतात चल कामाला जा आणि त्याच्यामुळे ते स्वतःचं काम, ते बाळ, पोटातलं बाळ ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात आणि डिलिव्हरी झाल्यावर त्यांना पुन्हा 3 महिन्याचा रोजगार दिला पाहिजे. म्हणजे त्यांनाही 6 महिन्याचा रोजगार द्या. हे सगळे एवढे गरीब आहेत, दारिद्र्याच्या खालचे आहेत. अक्षरशः तिथं गेल्यानंतर इतकं वाईट वाटतं की बाबा आपण कुठल्या भागात राहतो आणि इथं काय परिस्थिती आहे. एवढा विरोधाभास मंत्री महोदय त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून ह्या इथल्या सुट्ट्याचा पण विचार करा. हे काही कुठला सण आला सुट्टी, आता परवा दहीहंडीची सुट्टी दिली, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, तो आनंदाचा क्षण आहे. पण कुठल्या तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा महत्वाच्या सुट्ट्याच्या ऐवजी त्या दिवशी डबल काम करायचं ठरवलेलं आहे. तसं करा ना, सुट्ट्या देऊन घरी बसण्यापेक्षा जर जास्त काम केलं, नाहीतर असंच पुढं कधीतरी 6 महिने सुट्ट्या राहतील आणि 6 महिनेच पगार त्या ठिकाणी, म्हणजे पगारी सुट्ट्या आहेत, म्हणजे 12 महिने तर आपण पगार देणारच आहे 7वं वेतन. तसं आपल्या लोकप्रतिनिधीला 24 तास काम करावं लागतंय. कधी फोन आला तरी उठावं लागतं, त्याला मदत करावी लागते. शेवटी आपण ते क्षेत्र स्वीकारलेले आहे, त्याच्यात खोलात मी जास्त जात नाही. परंतु ह्या वैद्यकीय सुट्ट्या आणि ह्या सगळ्या सुट्ट्याचा विचार करून ह्या गरीब महिलांच्या करता, मुलींच्या करता आपलीच हे सगळे बांधव आहेत, त्याच्याकरता आपण करोडो रुपयाचा पैसा आदिवासी विभागाला खर्च करतो. केंद्र सरकार निधी देतं आणि त्याच्यामुळं ह्यामध्ये त्यांना 3 आणि 3 6 महिने पगार त्यांना देण्याचं काम करा. आणि त्यांचं एकंदरीत, आणि तिथं प्लॅनिंग अजिबात नाही. किती मुलं आहेत, 5 मुलं आहेत, 6 मुलं आहेत, अशी बच्ची सगळी उभी आहेत. आणि त्याच्यामुळं घर राहिला नाहीये, झोपायला पांघरूण नीट नाहीये, पाय पसरायला जागा नाहीये, अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे. मंत्री महोदय, दुसरी एक गोष्ट मला आपल्याला सांगायची या निमित्तानं, आता त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सगळ्यांना त्यांना मी विचारलं की बाबा ह्याच्यामध्ये आणखीन काय तुम्हाला पाहिजे. ते काय म्हणाले की आमच्या इथं कुटकी, कोदो, सावा अशा प्रकारचे धान्य, तिथं सावा, कुटकी, बाजरा, कोदो, ज्वार, राला आणि रागी, नागली ह्याच्यामध्ये त्यांना पूर्वी प्रोटीन्स खूप मिळायचे. खरं तर ह्याच्यामध्ये कृषी मंत्री महोदय, सुदैवाने तुम्ही पण बसलाय, मला तुम्हालाही सांगायचं की या बाबतीमध्ये तुम्ही एक बैठक घ्या आणि त्या भागातल्या लोकांना आता हे जे काही पारंपरिक अनाज आहे, त्याला देवधान पण म्हणतात किंवा पारंपरिक अनाज पण म्हणतात, त्याच्याकरता ते म्हणाले की त्याच्यातनं आम्हाला खूप प्रोटीन्स मिळायचे, आता त्याचं बियाणंच मिळत नाही आणि बियाणं मिळत नसल्यामुळे ते लावू शकत नाही. आणि त्यामुळं घरामध्ये काहीच, ज्यावेळेस सरकार काही त्यांना देईल, म्हणजे त्यांना खिचडी मिळते म्हणून सांगितलं, 7 दिवसातनं 4 दिवस अंडी मिळतात म्हणून सांगितलं, उसळ मिळते म्हणून सांगितलं, परंतु कधीतरी फार अतिवृष्टी झाली, रस्ता त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला तर मग मात्र गॅप पडतो. याकरता देखील सरकारने काही पावलं उचलण्याची गरज आहे. आणि वैद्यकीय सेवा ही सावंत साहेब तिथं अतिशय चांगली करण्याच्या करता तुम्हाला जे काही कठोर निर्णय घेता येतील ते घेण्याच्या बद्दल आपण कार्यवाही त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि या आदिवासी कुपोषणाच्या बाबत पारंपरिक भरड धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत देण्याच्या करता देखील अब्दुल सत्तार साहेब, तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातले सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, ह्या सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे मगाशी डॉक्टर विजय गावित साहेब जरी काही म्हणत असले तरी देखील त्यांच्या आरोग्याविषयी, तिथल्या आहाराविषयी, तिथल्या स्थानिकांशी चर्चा केली असताना त्यांनी अनेक प्रकारच्या अडचणी तिथं सांगितल्या. राज्य शासनाचा मिशन 28 डेज कार्यक्रमानुसार महिलांच्याकडे लक्ष दिलं जातं, मात्र प्रसूतीपूर्वी आणि प्रसूती पश्चात काही महिला शेजारच्या मध्य प्रदेशमध्ये जातात
आणि तिथून परत येतात, मात्र त्यावेळेस त्यांच्याकडं तिकडे गेल्यानंतर आहाराकडे कुणी लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळं खूप कुपोषणाचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे. बालकांना स्थानिक खाद्य मिळावं अशी पण त्यांची सगळ्यांची मागणी आहे. त्याचबरोबर त्यांनी शुद्ध पाणी त्यांना मिळत नाही, ही त्यांची समस्या आहे. बालविवाह एक मोठ्या प्रमाणावर आहे, ते काही थांबायला तयार नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणावर बालविवाह तिथं होत आहेत आणि ते पण कुपोषणाचं महत्त्वाचं कारण आहे. बालविवाह केल्यामुळे मुलगा आणि मुलगीची नैसर्गिक वाढ पूर्ण झालेली नसते आणि शक्यतो लग्नात मुलीचं वय हे तुलनेनं खूपच कमी असतं आणि त्यामुळं कमी वयात त्यांच्यावर मातृत्वाचं ओझं लादलं जातं. लहान वयात मुलं झाल्यामुळं गर्भपाताचं अर्भकाची योग्य वाढ होत नाही, त्याला पोषण मिळत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. आम्हाला ह्याच्यामध्ये उपाययोजना करत असताना आता मी कसं काही सांगितलं तशा पद्धतीनं आदिवासी भागात मनरेगाच्या कालावधीमध्ये वाढ केली पाहिजे. तो केंद्र सरकार म्हणेल 100 दिवसाच्या पुढे तुम्हाला देता येणार नाही, ठीक आहे, केंद्र सरकारचं सोडून द्या, आपल्या स्वतःच्या फंडातनं घ्या. आपला पण रोजगार हमीचा निधी बऱ्यापैकी असतो. ज्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना प्रसूती आणि बाल संगोपन रजा मिळते, त्याच धर्तीवर मनरेगामध्ये आदिवासी महिलांची रजेची तरतूद ही करावी लागेल. हे मला खरं तर जरा 6 महिन्यापूर्वी मी दौरा केला असता तर मी नक्की हे करून टाकलं असतं, कारण अर्थ मंत्रालय माझ्याकडे होतं. त्याकरता फार पैसे लागतील अशातला काही भाग नाही. तर ही गोष्ट फार गंभीरतेनं आपण सगळ्यांनी घ्यावी आणि आदिवासी गरोदर महिलांचं स्तनदा मातांचं स्थलांतर रोखून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष राहील अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे. ही अतिशय आग्रही मागणी. खरोखरीच आता तुम्ही सगळेजण मंत्रिमंडळामध्ये आलाय, तुम्हाला संधी मिळालेली आहे, तर ती संधी घेत असताना या अमृत महोत्सवी वर्षाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागातला कुठलाही बालक हे कुपोषणग्रस्त राहणार नाही, त्यांचं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं राहील. याकरता काही 1000 कोटी रुपये लागले तरी 72, त्याचा काही मागचा पुढचा विचार करू नका, पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण त्याची कार्यवाही करा आणि मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पण ह्याच्यातलं गांभीर्य आपण सगळ्यांनी पटवून द्या आणि त्या बेळघाट किंवा महाराष्ट्रातल्या ज्या ज्या भागामध्ये आदिवासी परिसरामध्ये कुपोषण विदारक चित्र निर्माण झालेलं आहे ते चित्र पूर्णतः थांबवण्याच्या करता सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी माझी या अल्पसूचनेच्या निमित्तानं चर्चेच्या निमित्तानं सरकारला आग्रही मागणी आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. मंत्री महोदयांनी ऐकलंय, बाकीच्यांनी पण ऐकलंय. मला तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची, मी पण कधी अर्थमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून त्या गोष्टीचा विचार केला नव्हता, परंतु आपल्या राज्यातल्या सार्वजनिक कार्यालयांनी जर सुट्ट्याचा विचार केला तर CM-DCM 50% सुट्ट्या आहेत, पगारी सुट्ट्या 50%, म्हणजे वर्षभरात 6 महिने सुट्ट्या येत आहेत ह्या सगळ्यांना. आणि आपण मात्र त्यांना पूर्ण, ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे, पण असं जर म्हटलं तर सरकारचं काम होणार कसं? 6च महिने वर्षभरात तुम्ही कामं करणार तुम्ही, म्हणजे जो स्टाफ आहे तो. आपल्याला तर लोकप्रतिनिधींना 12 महिने कामच करावं लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला चालतच नाही. पण ह्याचा जरा गांभीर्याने विचार करून, कारण काही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी विचार केलाय सुट्टीच्या दिवशी अधिक काम करायचं, एखादी चांगली सुट्टी असेल तर त्यावेळेस जास्तीचं काम करायचं. समजा महात्मा गांधींची जयंती आहे तर त्यावेळेस स्वच्छतेचं काम दुप्पट करून ती सुट्टीच्या ऐवजी तो मेसेज द्यायचा. असं मी उदाहरणाखातर सांगितलं, पण त्या गोष्टीचा विचार जरूर आपण करावा. आणि आता काही दोन्ही मंत्री महोदयांनी उत्तरं दिलेलीच आहेत, परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्या प्रेग्नंट ज्या भगिनी किंवा मुली आपल्या आहेत त्या इतक्या अंगाने बारीक आहेत आणि इतक्या वयाने लहान आहेत, त्यांना 3 महिने आधी इथं जसं बाकीच्या स्टाफला 6 महिने पगारी सुट्टी असते गरोदर प्रेग्नंट म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर 3 महिने आणि डिलिव्हरी व्हायच्या आधी 3 महिने, तसा जरा त्यांना काहीतरी आपल्याला करावं लागेल की पगार त्यांना अनुदान द्यायचं का काय द्यायचं अशा पद्धतीनं. कारण त्यांना घरात त्यांचे सासू सासरे कोणी दीर भाऊजे बसून देत नाही, ते म्हणतात चला कामाला जा, आणि दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी असते आदल्या दिवसापर्यंत त्यांना काम करावं लागतं.
त्याच्यामुळं तर आणखीन ते जे बालक जन्माला येतं ते फार असं कुपोषित होतं, याचा एक विचार आपण करावा. चला आपल्याकडे काही झालं की लोक आता एक सुट्टी घोषित करा म्हणतात. तर आतापासून आपण हे म्हटलं पाहिजे की सुट्टी घोषित करायच्या ऐवजी त्या व्यक्तीच्या सन्मानार्थ आपण जास्त काम करूया, अशा प्रकारचीच मागणी झाली पाहिजे. आपण जो दुसरा मुद्दा मांडला त्याच्यामध्ये एकच अडचण आहे. आपण त्यांना सगळी पोषण वगैरे तर देतोच, पण साधारण आपल्याही लक्षात आलं असेल की 19व्या वर्षी 4थं किंवा 5वं मूल ते असतं आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांना सगळी सवलत तर दिली पाहिजे, पण आपण मुलं जन्माला घालायला त्यांच्या नवऱ्यांना इन्सेंटिव्ह तर देत नाही ना, म्हणजे 3 महिने आधी आणि 3 महिने नंतर. तर याचाही थोडा विचार आपल्याला करायला म्हणून हा 2 अपत्यांना मात्र निश्चितपणे मला असं वाटतं की 2 अपत्यांना मी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून या संदर्भात शासन लवकर धोरण जाहीर करेल. सेम साहेबांच्या एवढंच लक्षात आणून द्यायचं, कारण मराठा आरक्षणाला सन 2019-20 मध्ये च्या कायद्याने आरक्षण देण्यात आलेलं होतं आणि त्याचप्रमाणे याच कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता. माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि दिनांक 27/6/2019 ते 9/9/2020 या कालावधीतील मराठा समाजाच्या सदस्यांच्या केलेल्या सर्व नियुक्त्या सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जिल्हा नियोजन समितींच्याकडं आणि शासनाकडून भरती प्रक्रिया राबवण्यात आली आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या उमेदवारांची थेट भरती करण्यात आली. मात्र कोविड मुळे 9 सप्टेंबर 2020च्या पूर्वी ज्या उमेदवारांची निवड केली होती त्यांची नियुक्ती देण्यात आली नव्हती. आता या उमेदवारांची तसं बघितलं तर CM साहेब कुठलीही चूक नसताना ते नियुक्तीपासून वंचित राहिलेले आहेत आणि त्याच्यावर अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं आहे की या विधेयकांना अधिसंख्य पदांची निर्मिती होत असल्याने त्यांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्यामुळं या अध्यादेशाचं आम्ही विरोधी पक्ष म्हणून पण सगळेजण स्वागत करतो. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि अध्यक्षांना पण सुचवायचं आहे, म्हणजे बघा विनंती आहे, हे विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती, महाराष्ट्रातले मंत्री आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते ह्यांचं कुणाचंच काही वाढलेलं नाही. नाही तुम्ही सांगितलं, पण बाहेर असा समज होणार आहे की बघा हे बसतात आणि शेवटच्या दिवशी स्वतःचं वाढवून घेतात. तर याचं नाव बदलता येणार नाही का? आपल्याला तसं विधी व न्याय खात्याला विचारावं आणि ते नाव बदलून टाकावं, कारण नसताना बदनामी होती. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांची सूचना योग्य आहे, याचं नाव बदलण्यात येईल. जेव्हा तुम्हाला पण मी काही गोष्टी सांगत होतो, तुम्ही तेव्हा थोडंसं लक्ष दिलं असतं तर ठीक आहे. पण ते मग तर आता हे सगळे 50 आमदार जे आहेत हे सगळे त्यांच्याकडे आम्ही लक्ष बरोबर देतोय, त्यांना निधी, आणि आपण देखील म्हणालात 50-50 कोटी रुपये त्यांच्या, तर ते DCM आणि आम्ही देखील आपल्या सगळ्यांनाच न्याय देण्याचं आपण काम करू. पण तुमचेही काही लोक आहेत त्यांच्यावरही माझं लक्ष आहे, त्यांनाही मी मदत करणार आहे, बिलकुल काळजी करू नका. त्यामुळे तुम्ही सगळं अगोदर सगळं चालवतच होतो आपण. गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीची आपण बांधली होती मोठ, मुख्य बसले होते घरी, तुम्ही चालवत होतात बोट. तर तुम्ही मला श्रद्धा आणि सबुरीचा देखील सल्ला दिलेला आहे. तुम्ही नेहमी आपलं सगळे तसे, म्हणजे काय वाईट वाटून मी काय वाईट बोलत नाही, जे आहे ते खरं आहे. मी कधी खोटं बोललो नाही, बोलणारही नाही, माझा तो स्वभाव नाही. जे केलं ते आपण उघडपणे सगळं केलेलं आहे त्यांनी. आणि एकच आपल्याला सांगतो की श्रद्धा सबुरीनेच आम्ही वागतोय. दिघे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत आमच्यावर, दिघे साहेबांच्यावर श्रद्धा आहे आणि नेहमी आम्ही तुमचं बोलणं, तुमचं जे काय वागणं, सगळं टाईम टेबल सगळं त्याला आम्ही सगळीकडे बोलत असतो. दादा सकाळी बरोबर वेळेवर येतात. तिकडे एकदा तुम्ही मला पुण्याला बोलवलं सकाळी 8 वाजता. आता 8 वाजता कसा मी झोपतो 4 वाजता. त्यामुळे तुमच्याबद्दल मला आदरही आहे आणि बिलकुल श्रद्धा सबुरीनेच आम्ही काम केलं आहे. सकाळी तुम्ही थोडीशी घाई केली त्यावेळेस, तुम्ही
म्हणजे थोडं सबुरीने घेतला असता तर कार्यक्रम करेक्ट झाला असता ना तेव्हा. जयंतराव हसतायत. मला आठवतंय दादा, जयंतराव तेव्हा मला बोलले होते की चुकीचा कार्यक्रम झाला, मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. बोलले की नाही तुम्ही मला? पण जयंतराव बोलले मला माहित असतं तर बिलकुल करेक्ट कार्यक्रम झाला असता, फेल झाला नसता. त्यामुळे तुम्ही थोडस घाई केली. आणि गंमत सांगतो मला ठीक आहे ते तेव्हा नंतर काय मार्ग निघाला असता दुसरा. पण त्यावेळेस मला एक फोन आला आमच्या प्रमुखांचा आणि म्हणाले की ते अरे ते टी व्ही बघितली. तर मी टी व्ही लावली होती मला, कारण आमच्या OSDचा फोन आला होता. बघतोय तर तिकडे दादा दिसत आहेत, शपथ घेत आहेत तिकडे. बोले मागचं कधीचं दाखवत आहेत का काय, पूर्वीचं? तर बोले नाही आताच आहे. तिकडे फडणवीस साहेब पण दिसले आणि मला फोन केला. मला बोले अरे काय चाललंय? मी बोले बघतोय मी. अरे बोले जयंतरावांना पण मी फोन करतोय ते फोन उचलत नाही. तर मी बोललो जयंतराव पण तिथे आहेत, कारण हे होते अनिल आहे ना आपले, हे होते तिकडे अनिल पाटील पाटमोरे होते आणि मी बघितलं जयंतराव पण इकडे आहेत. मी सांगितलं जयंतराव पण गेलेत. बोले नाही नाही जयंतराव फोन उचलत नाही. पण ते तुम्ही नव्हता तिकडे, तुम्ही असतात तर मग ते कार्यक्रम झाला असता. ओके 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 झाला असता. त्यामुळे एकच सांगतो की तुम्ही नाही, दादा काय म्हणाले होते काल की बरेचसे म्हणजे सत्तेचा ताम्रपट आपण कोणी घेऊन आलं, कोणीच नाही. शेवटी लोकांच्या हातात असतं, जनतेच्या हातात असतं. किती वर्ष, काही लोक म्हणाले 25 वर्ष राहणार. आता 25 वर्ष कोण टिकतोय, कोण कुठे राहतोय, कोण कुठे जातोय, आत राहतो बाहेर जातो, कुठे जातो कोण सांगतो, कोणाचं काय आहे का काय माहीत पडतंय. तर याच्यामध्ये पूर्वी तर म्हणजे आम्ही असं काही म्हणत नाही बिलकुल. आम्ही जे आता 2.5 वर्ष आहे ते 2.5 वर्ष एवढं काम चांगलं करणार की पुढचे 5 वर्ष पण इकडेच राहणार आम्ही बिलकुल. आम्ही असं पुढचे 10, 15, 50 वर्ष काय सांगणार नाही. आणि पूर्वी तर म्हणजे तुम्ही म्हणालात, देवेंद्रजी म्हणाले ताम्रपट घेऊन आलं नाही, पुन्हा येईन. आता पुन्हा येण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला, परंतु ते म्हणाले पुन्हा येईन, पण ते आले आणि मला पण सोबत घेऊन आले. आता आम्ही दोघं आहे. जेव्हा असं नाही, शेवटी एकच बेंच आहे ना. आणि तुम्हाला सांगतो बघा, देवेंद्रजी एकटे मुख्यमंत्री होते इकडे, मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. तेव्हा आपण बघितलं ते एकटा माणूस सगळ्यांना पुरून उरायचा विरोधी पक्षाला. आता दोघं आहे आम्ही, 1 से भले 2. त्यामुळे तसं नाही, म्हणजे विधायक कामासाठी असं काही म्हणजे मनात दुसरा. जितेंद्र आव्हाडांना माहिती आहे, मी बोललो, ते बोलले मला असं करा तर मी करतो की नाही. अरे अभि ठाणेकर आहे ना, 1 से भले 2. बाकी काही तसं म्हणजे मला वाटतं दादांच्या बद्दल जास्ती काही बोलायची गरज नाही. बोलण्याचा गैरफायदा घेऊ नका. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, मला तुम्ही TET परीक्षा घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तुम्ही उत्तर दिलं, चौकशी सुरू झाली. फक्त आमचं म्हणणं असं होतं की चौकशीचा पूर्ण अहवाल यायच्या आधीच तिथल्या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेमध्ये घेण्यामागचं कारण काय. नंतर पोलीस खात्यामध्ये देखील मधल्या काळामध्ये काही भ्रष्ट लोकांना निलंबित केलेलं होतं, त्यांचं पण निलंबन रद्द करण्यात आलेलं आहे. तसंच बीड येथे वक्फ बोर्ड घोटाळ्याच्या संदर्भात नियुक्त केलेले चौकशी अधिकारी त्यांना हटवलं गेलं आणि तिथं आता दुसरा अधिकारी नेमला गेलाय. सहसा आपण चौकशी करत असताना पूर्ण चौकशी होईपर्यंत त्याच अधिकाऱ्याला ठेवत असतो. दुसरं, मुख्यमंत्री महोदय, सायबरची गुन्हेगारी फार वाढलेली आहे आणि त्याची उदाहरणं मी बीड पोलीस अधीक्षकांचं दिलं. माझं पण स्वतःचं तुम्हाला आठवत असेल, आपण मंत्रिमंडळात असताना माझाच फोन माझ्याकडे असताना दुसऱ्यांनी तो फोन नंबर करून लोकांना काही वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न केला. तर ह्याच्यातून कारण नसताना ज्याचा दोष नसतो अशी पण लोक बदनाम होतात. त्याच्यावर
सायबर गुन्हेगारीवर एक अंकुश पोलीस खात्याचा असला पाहिजे. तसंच पुणे कोथरूड भागामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांनी एका कामगाराला इतकं बेदम मारलं, मी स्वतः देवेंद्रजींना पण ते सांगितलं. असं पोलिसांनी पण वागता कामा नये. चूक असेल तर गोष्ट वेगळी, आणि पोलिसांना उत्तम दर्जाचं प्रशिक्षण देण्याच्या बद्दल. दुसरं, मुख्यमंत्री महोदय, त्या दिवशी तुम्ही होता ऐकायला मला आठवत नाही, पण मी आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी, मी अर्थमंत्री होतो पुण्याचाच आणि राज्याचा होतो, ते गृहमंत्री होते, त्यावेळेस पुण्याला एक SP कार्यालय फार चांगला प्लॅन आपण केलेला आहे, तर त्याला आम्हाला मंजुरी पाहिजे होती. ते शेवटी पुणे हे महत्त्वाचं ठिकाण आहे, आमच्याकडनं चुकून ते राहून गेलं, तर त्याला एक आपण मान्यता द्यावी. आणि माझी पुन्हा विनंती आहे सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांच्या वतीनं, तुम्हालाही माहिती आहे की आपण आमदार निधी 1चा 2 केला, 2चा 3, 3चा 4, 4चा 5 केला, त्यावेळेस भेदभाव केला नाही. तर मागच्या काळामध्ये जी कामं मंजूर केलेली होती DPC आणि बाकीच्या बाबतीतली, तर मुख्यमंत्री महोदय, आज तुम्ही अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, शेवट पण चांगला होऊ द्या आणि ते स्थगिती दिलेली उठवा असं जाहीर करा, असे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. सन्माननीय अध्यक्ष महोदय, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये उपस्थित या चर्चेच्या निमित्तानं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या तमाम स्वातंत्र्य सैनिकांना मी वंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या वीरांना देखील मी वंदन करतो. स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या सीमा सुरक्षित करणं, देशाचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व टिकवणं तितकंच महत्त्वाचं होतं. आपल्या सैन्य दलांनी, निमलष्करी दलांनी, पोलिसांनी, सामान्य नागरिकांनी आणि प्रसंगी प्राणाचं बलिदान देऊन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली. या सर्व देशासाठी प्राणांचं बलिदान केलेल्या भारत मातेच्या तमाम वीर सुपुत्रांना मी वंदन करतो. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांना, महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींना, तरुण मित्रांना, जगाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयवासीयांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण स्वतंत्र झालो, त्यावेळीची देशातली परिस्थिती नेमकी कशी होती? देश शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर पडत होता. देशात 550च्या वर राजे आणि त्यांची संस्थानं होती. देशाची लोकसंख्या मोठी होती. देशात गरिबी होती. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात देश मागास होता. सिंचनाची व्यवस्था पुरेशी नव्हती. लोकसंख्येसाठी पुरेसं अन्नधान्य नव्हतं. पश्चिमेकडील देश तर भारतात रस्त्यावर भूकबळी दिसतील अशी भविष्यवाणी ते त्या काळामध्ये करत होते. मला आनंद आहे, अभिमान पण आहे आणि गर्व देखील आहे की या देशाने गेल्या 75 वर्षात अन्नधान्याचं उत्पादन 5 कोटी टनावरून 30 लाख कोटी टनापर्यंत नेलं. कधी काळी लाल गहू किंवा मिलो अशा पद्धतीनं आयात करणारा आपला देश आज आपल्या देशाच्या सहित जवळपास 150 कोटी लोकसंख्येला अन्नधान्याची गरज पूर्ण करतोय. आणि आता अन्नधान्याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, आपला भारत देश आज स्वयंपूर्ण झालेला आहे. जगाला अन्नधान्य निर्यात करण्याची क्षमता बाळगून आज आपण आहोत. हे यश देशातल्या शेतकऱ्यांचं, शेतमजुरांच्या कष्टाचं, कृषी वैज्ञानिकांच्या संशोधनाचं आणि राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीचं आहे. हे सुद्धा या निमित्तानं आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. गेल्या 75 वर्षात देशाला मिळालेल्या प्रत्येक राजकीय नेतृत्वाने नेहमीच दूरची दृष्टी दाखवली. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, आरोग्य, कला, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्राच्या विकासासाठी काम त्या ठिकाणी झालं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आधुनिक भारताचा पाया रचला. पंडित नेहरूंसारखे पंतप्रधान लाभल्यामुळेच भारताची आधुनिकतेची वाटेवरची वाटचाल ही गतिमान होऊ शकली, याचं देखील स्मरण या निमित्तानं आपण सर्वांनी केलं पाहिजे.
पंडित नेहरूजींनी देशवासियांच्या मध्ये स्वातंत्र्य, समता, दर्पण, निरपेक्षता, लोकशाही, समाजवाद आणि विज्ञान निष्ठा यासारखी मूल्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केले. डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर सतीश धवन, डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर, डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासारख्या संशोधकांना सोबत घेऊन त्यांनी 1958 मध्ये देशाचं विज्ञान धोरण जाहीर केलं. त्यातूनच देशात विज्ञान संस्थांचं जाळं उभं राहिलं. गेल्या 75 वर्षात आपण देशाने यशस्वी अणुचाचण्या केल्या. नंतरच्या काळामध्ये इंदिराजी असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, देशाला संरक्षण सिद्ध करण्याचं धोरण हे दोघाही पंतप्रधानांनी कायम ठेवलं. आपल्या देशाचं चंद्रयान मोहीम राबवली, मंगळ मोहीम यशस्वी केली, अंतराळात उपग्रह सोडण्याच्या क्षेत्रात सर्वोच्च यश मिळवलं. भारतीय सैन्य दल आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे. याचं सर्व श्रेय अध्यक्ष महोदय पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीला जातं. आज देशातील तरुणांच्या व्हॉट्सॲपवर पंडित नेहरूंच्या बद्दल जे खोटे मेसेज पुरवले जातात, गैरसमज अध्यक्ष महोदय पसरवले जातात, त्या मंडळींना पंडित नेहरूंचं विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण प्रसाराच्या क्षेत्रातलं कार्य खरंच यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. पंडितजींनी या देशात ITI, IIM इंजिनिअरिंग कॉलेज उघडण्यावर भर दिला. उच्च व तंत्र शिक्षणाचं महत्त्व देशाला समजावून सांगितलं. शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे ओळखून देशामध्ये हरित क्रांती व शेतीच्या आधुनिकीकरणाचा पाया रचला. रासायनिक खतं, संकरित बियाणं, त्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणं, बाराकरा नांगल असेल किंवा आपलं कोयना असेल, ही धरणं त्यांनी बांधली. आज देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीमध्ये परिश्रम घेतलेल्या आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि यांच्यासारख्या महान नेत्यांच्या कार्याचं, त्यागाचं आपण सगळ्यांनी स्मरण केलं पाहिजे, त्यांचं झालं पाहिजे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जडणघडणीत अनेक महान नेत्यांनी योगदान दिलं. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी तत्कालीन शेकडो संस्थानांचं विलिनीकरण करून देश एकसंघ, एकजूट केला. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधींनी पाकिस्तानातून पूर्व पाकिस्तान वेगळा करून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली. त्यातून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम देखील झालं. इंदिराजींच्या काळात 1984 मध्ये भारतानं लीडर राकेश शर्मा यांना अंतराळात पाठवण्याचा इतिहास घडवला. मला आठवतंय, इंदिराजींनी अंतराळात असलेले राकेश शर्मांना संपर्क यंत्रणेवरून विचारलेलं होतं की अंतराळातून आपला भारत देश कसा दिसतो. त्यावेळेस राकेश शर्मांचं उत्तर होतं, सारे जहां से अच्छा. ही भारताची ओळख त्या काळापासून आहे. इंदिराजीनंतर देशाचे युवा पंतप्रधान राजीव गांधी यांनी या देशात कॉम्प्युटरची क्रांती घडवून आणली. देशात कॉम्प्युटर आलं तर बेरोजगारी वाढेल यासारख्या प्रचार अपप्रचार त्यावेळी होत होता. परंतु राजूजींनी या देशात कॉम्प्युटरची क्रांती घडवलीच आणि त्याच कॉम्प्युटरच्या क्रांतीच्या पायावर आजची डिजिटल क्रांती उभी आहे. हे आपल्या सर्व भारतीयांना मान्यच करावं लागेल. इंदिराजी असतील, राजूजी असतील, हे देशाचे महान नेते होते. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता राखण्यासाठी त्यांनी प्राणाचं बलिदान दिलं. केवळ इंदिराजी नाही, केवळ राजूजी नाही, या देशातल्या असंख्य सुपुत्रांनी देश घडवण्यासाठी, आपला भारत देश वाचवण्यासाठी, देशाची एकता, अखंडता रक्षणासाठी प्राणाचं बलिदान केलं. त्यांच्या बलिदानातूनच आज अखंड एक मजबूत एकसंघ भारत आहे. देशासाठी शहीद झालेल्या भारत मातेच्या सुपुत्रांचं ऋण व्यक्त करण्याचा खरं तर आजचा हा दिवस आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं देशाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान आहे. भारतीय राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलं. जागतिक व्यासपीठावर देशाची बाजू मांडण्यासाठी
विरोधी पक्ष नेत्याला पाठवण्या इतका विश्वास त्यांनी भारताच्या राजकारणामध्ये निर्माण केलेला उभ्या भारताने पाहिला. आपत्कालीन स्थितीत देशवासियांना मदत करण्यासाठी NDRFची सारखी यंत्रणा उभी करावी ही संकल्पना आदरणीय पवार साहेबांनी आणली, तरी त्यामागची प्रेरणा, प्रोत्साहन आणि सहकार्य हे अर्थात अटलजी यांचंच होतं. सर्व पक्षीयांच्या मध्ये एक आदर आणि विश्वास निर्माण केलेलं त्यांचं नेतृत्व, स्वर्गीय अटलजींचं देश निर्मितीसाठी योगदान याचंही स्मरण हे आज आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपल्या देशात डॉक्टर PV नरसिंहराव साहेबांनी अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे पंतप्रधान लाभले. देशाच्या विकासात अर्थकारणाला दिशा देण्याचं मोलाची भूमिका ही त्यांनी बजावली. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारख्या अर्थतज्ञाला देशाचा त्या काळामध्ये अर्थमंत्री म्हणून संधी देण्याचं काम सन्माननीय PV नरसिंहराव साहेबांनी केलं. केंद्रीय अर्थमंत्री या नात्याने जागतिकीकरण मुक्त अर्थव्यवस्थेचे आव्हान पेलण्यासाठी देशाला सक्षम करण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंगांनी यशस्वीपणे केलं. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था देखील हे डॉक्टर मनमोहन सिंगांनी सांभाळली, मजबूत केली. त्यामुळेच आपल्या सगळ्यांना आठवत असेल की जागतिक मंदीची सगळी संकटं परतून आपला भारत देश त्या ठिकाणी मजबूतीने उभा राहिला. आज देखील जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जी भक्कम दिसते त्याच्या मागे अध्यक्ष महोदय डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं मोठं योगदान आहे, हे सर्व भारतीयांनी मान्यच केलं पाहिजे. देशाचे विद्यमान पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशवासियांना दोनदा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी देशवासियांनी मोदी साहेबांना दिली, त्यांच्यावर विश्वास दाखवला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्यासारखा कणखर दृढनिश्चयी पंतप्रधान देशाला लाभलाय. त्यांच्या नेतृत्वात देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे विविध उपक्रम आयोजनातून उत्साहाच्या वातावरणात साजरा करत आहे. ही सुद्धा आपल्या सगळ्या देशवासियांच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट आहे. देशातल्या प्रत्येक पंतप्रधान महोदयांनी देशाच्या विकासाच्या वाटचालीत महत्त्वाचं योगदान हे दिलेलं आहे. या देशात डिजिटल क्रांती लोकाभिमुख करण्याचं श्रेय हे निश्चितपणे नरेंद्र मोदी साहेबांना जातं. नवी पिढी तंत्रज्ञान पटकन आत्मसात करते. जुन्या पिढीमध्ये तंत्रज्ञान वापराबद्दल एक प्रकारची अनास्था असायची, भीती असायची. ATM मध्ये पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड वापरलं तर माझे पैसे चोरीला जातील किंवा मला डेबिट कार्ड वापरता येईल का नाही अशी भीती असलेली मंडळी देखील आता न घाबरता फोन बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करतात. भारतीय जनमानसातली तंत्रज्ञानाची भीती घालवण्याचं खूप मोठं काम हे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलंय. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी देखील देशातल्या 550 संस्थानं भारतामध्ये विलीन केली, परंतु काश्मीरचा स्वतंत्र दर्जा, तिथलं 370व कलम यासारख्या मुद्द्यांना हात घालण्याचं साहस पंतप्रधान मोदी साहेबांनीच दाखवलं. हे त्यांचं वेगळेपण आहे. हा निर्णय योग्य की अयोग्य यावर कदाचित वाद होऊ शकतात, चर्चा होऊ शकते, परंतु ते धाडस त्यांनी दाखवलं याची नोंद भारतीयांना घ्यावीच लागेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी घरोघरी तिरंगा फडकावून साजरा करण्याचं आव्हान हे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी देशवासियांना केलं. त्याप्रमाणे देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. देशातल्या घराघरामध्ये राष्ट्रध्वज तिरंगा आपला फडकलेला आपण पाहिला. आता त्या राष्ट्रध्वजाचं तेज, राष्ट्रप्रेमाचा अंगार हा देशवासियांच्या, महाराष्ट्रवासियांच्या मनामनामध्ये उतरला पाहिजे. देशप्रेम हे फक्त ध्वज फडकवण्यापुरतं न राहता ते आपल्या सर्वांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये दिसलं पाहिजे. देशाचे कायदे नियम काटेकोरपणे पाळून आपण आपल्या देशावरचं प्रेम हे दाखवून दिलं पाहिजे. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा जीवनातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करून आपण देशाचा गौरव वाढू शकतो. याची सुरुवात या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना
भारतीय संविधान आणि संसदीय लोकशाहीनं दिलेली अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देशवासियांना निर्भीडपणे उपभोगता येईल अशा पद्धतीनं भयमुक्त वातावरण निर्माण केलं पाहिजे. सारासार विचार करणारी, झुंडशाहीनं न वागणारी मानसिकता आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. स्वधर्माचा अभिमान बाळगणं हा आपला अधिकार आहे. त्यावेळीच दुसऱ्याच्या धर्माचा आदर करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि ही जाणीव पुन्हा एकदा भारतीयांच्या जनमानसामध्ये ही रुजवलीच पाहिजे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, इकडं गुजरात पासून गुवाहाटी पर्यंत, लक्षद्वीप, अंदमान, निकोबार पर्यंत पसरलेला भारत देशाचा विचार केला तर प्रश्न पडतो, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक विविधता असलेला हा आपला भारत देश 75 वर्ष एक संघ कसा राहू शकतो, मजबूत कसा होऊ शकतो, याचं उत्तर भारताच्या संविधान व लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवानं जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आपल्या देशाला दिलं. या संविधानानं प्रत्येकाला विकासाची संधी आणि समानतेचा अधिकार दिला. प्रत्येकाला त्याच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार अध्यक्ष महोदय या निमित्तानं मिळाला. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, शहरी ग्रामीण प्रत्येक व्यक्तीला एकाच मताचा अधिकार दिला. कुणाला एक मत कमी नाही, कुणालाही एक मत जास्त नाही. भारतीय संविधानानं प्रत्येकाला एका समान पातळीवर आणण्याचं काम केलं. त्यातूनच आपला भारत देश मजबूत होऊ शकला. येणाऱ्या काळात भारतीय संविधान लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा अधिक वाढवण्याचं काम आपल्याला सर्वांना करावं लागेल. संसद किंवा विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका हे लोकशाहीचे 3 स्तंभ आहेत. हे स्तंभ स्वतंत्र आणि भक्कम राहिले पाहिजेत. जेव्हा एखादा स्तंभ दुसऱ्या स्तंभाच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करतो तेव्हा लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना धक्का बसत असतो. त्यामुळे प्रत्येक स्तंभाने आपापल्या कक्षेच्या मर्यादेत राहूनच संविधानातल्या नियमांचं पालन करावं असं या निमित्तानं मला मांडावंसं वाटतं. भारतीय संविधानानं समाजातील दुर्बल, वंचित, मागास घटकांना आरक्षणाचा अधिकार दिला आहे. गेले शेकडो वर्ष जे समाज बांधव विकासापासून वंचित राहिलेत त्यांना विकास प्रक्रियेमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी यापुढे देखील त्यांना आरक्षणाचा हक्क कायम राहील याची सुनिश्चिती या निमित्तानं आपण सर्व भारतीयांनी केली पाहिजे. समाजात लोकसंख्येचं 50% असलेल्या महिलांना देखील निर्णय प्रक्रियेमध्ये पुरुषांइतकाच वाटा मिळावा यासाठी संसद आणि विधिमंडळात महिलांच्यासाठी 50% जागा राखीव करण्याबाबत या पुढच्या काळामध्ये खरोखरीच गांभीर्याने विचार व्हावा. त्याची सुरुवात प्रगत पुरोगामी महाराष्ट्रापासून व्हावी असं मला वैयक्तिक वाटतं. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा आपण सर्वांचं, महाराष्ट्रवासियांचं, देशवासियांचं मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.